सोलापूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी आणि आत्मनिर्भर व्हावे. तहसीलदार मौदा यांनी केले शेतकऱ्यांना आवाहन. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबूची लागवड करून कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न वाढीचे लक्ष केंद्रित करून आत्मनिर्भर व्हावे. छबिलाल गिरेपुंजी, राज्य प्रतिनिधी, नागपूर. या बांबूची जी वय आहे, फ्लावरिंग आहे, हे 100 वर्षाचं आहे. म्हणजे याचा रोप हा 70 फूट वरती जाणार आणि याचं वय किती आहे? 100 वर्ष आहे. आता तुम्ही मला सांगितलं होतं, मला काय म्हणतात, रोपं पाहिजे तुम्हाला म्हणजे फेन्सिंगसाठी. तर हा बांबूचा व्हल्गेरिस हा जर बांबू लावला गेला तर तुमच्या फेन्स अतिशय मस्त होणार आहे आणि त्यातून तुम्हाला फायदासुद्धा होणार आहे. हा मणका आहे. वालकोवा हा आहे बांबूस आहे. व्हल्गेरिस हा वालकुवा आहे. याला भीमाबासुद्धा म्हणतात आणि यामध्ये इथेनॉल प्रोडक्शन याच्यामध्ये सगळ्यात चांगलं होतं आहे. म्हणजे एका हेक्टर बांबूच्या याच्यामधून 10,000 लिटर इथेनॉल होऊ शकते, असं त्याचं महत्त्व आहे. मौदा तालुक्यातील शेतकऱ्यांना बांधावरती 1 लाख रुपये मिळवण्याची ही एक मोहीम आम्ही केलेली आहे सुरुवात. या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना बांधावरती जर 151 झाडं बांबूची लावली तर ओव्हर द पिरियड ऑफ 3 वर्षांमध्ये त्यांना 1 लाख रुपये मिळणार आहे. आणि या 3 वर्षानंतरच फक्त पैसे भेटणार नाहीत त्यांना. 3 वर्षानंतर त्यांनी बांबूची जोपासना करायची आहे आणि जोपासना झाल्यावरती त्यांना पुढचे 60 वर्ष 1 लाख रुपये कंटिन्यूमध्ये मिळतील. यासाठी बांबूच्या याच्यामध्ये वेगवेगळे उपयोग आहेत. आपल्या बांबूमध्ये जवळपास 10,000 शेतकऱ्यांना या योजनेत मी घेण्याचं काम करत आहे आणि जवळपास 15 लाख बांबूची रोपं लावण्याचा या योजनेमध्ये हे आहे. यामध्ये शेतकऱ्यांची जी इकॉनॉमी आहे ती जवळपास 100 कोटी रुपयाची होऊ शकते 3 वर्षानंतर आणि दरवर्षी त्याला 100 कोटी रुपये बांधावरून भेटणार आहे. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये बांधावरती फक्त आपण बांध जाळण्यासाठी उपयोगात करतो आणि ते जाळलं तर आपल्या पृथ्वीचं तापमानसुद्धा वाढत आहे आणि प्रदूषणसुद्धा वाढत आहे. तर या बांधावरच्या या योजनेला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा अशी माझी सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे. माझ्या तालुक्यामध्ये जवळपास 35,000 शेतकरी आहे. त्यापैकी किमान 10,000 शेतकऱ्यांनी जर या योजनेत भाग घेतला तर त्यांच्या जीवनामध्ये सरकारकडून एक 100 कोटी जाणार आहेत आणि त्यानंतर मार्केट त्यांना 100 कोटी दरवर्षी 60 वर्षापर्यंत देणार आहे. आणि या योजनेमध्ये एक अजून गोष्ट आहे की शेतकऱ्यांची धुऱ्यावरून होणारे जे भांडणं आहेत ते थांबून जाणार आहेत. प्रत्येक शेतकऱ्याचा धुरा एक डिफाईन होणार आहे. रस्त्यावरून जे आमच्याकडे प्रश्न येतात रस्त्याचे की माझा रस्ता हा देत नाही, तो देत नाही, तर या रस्त्याचे सुद्धा प्रॉब्लेम या बांबूच्या लागवडीमुळे हे होणार आहे. मौदा तालुक्यामध्ये जवळपास 400 किलोमीटर्सचे PWDचे रस्ते आहेत. तर त्या रस्त्यांवरती जवळपास 400 किलोमीटर इकडून आणि 400 किलोमीटर दोन्ही बाजूला म्हणजे 800 किलोमीटर म्हणजे ह्याच्यावरती जवळपास 3,64,000 बांबूची झाडं लावण्याचा एक आमच्याकडं एक विषय आहे. आणि त्या बाबतीमध्ये जे आमचे डेप्टी इंजिनियर आहे पाचकवडे त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. यामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो आणि ग्रीन गॅसेस उत्सर्जन जे आपलं होत आहे तर यामध्ये आपल्याकडे ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत जसं NTPC आहे, हिंदाल्को आहे, विशाखा आहे, यांच्याकडे काही व्हॅकंट जागा शिल्लक आहेत. साखर कारखानासुद्धा आहे. तर साखर कारखान्याकडे 200 एकर जागा खाली पडलेली आहे.
तर त्या 200 एकरमध्ये जर त्यांनी बांबू प्लांटेशन केलं तर त्यांना इथेनॉलचा प्लॅन्टसुद्धा ओपन करता येईल. आणि इथेनॉल आता आपल्याला म्हणजे शासन म्हणतं आहे की शेतकऱ्यांनी आता अन्नदाता न होता आपलं काय म्हणतात ऊर्जादाता व्हावं. आणि ऊर्जादाता जर झाला शेतकरी तर शेतकऱ्यांना एका हेक्टर बांबूच्या याच्यातून म्हणजे जर आपण बांबूच्या जवळपास 8 प्रजाती आहे. त्यामध्ये सगळ्यात फेमस बांबूसा बालकुवा नावाची व्हेरायटी आहे, तिला भीमाबास म्हणतात. आणि शेतकऱ्यांच्या मनात सध्या एक अशी हे आहे की कटांग बांबू म्हणजे काटेरी बांबूच्या जे काही आता आपण पाहतो आहे ते काटेरी बांबूचे पाहतो आहे. पण आपण ज्या व्हेरायटी देणार आहोत आणि ही जी स्कीम आहे आपली याच्यामध्ये की शेतकऱ्यांना ही रोपं आपण 6,000 जर डिमांड असेल प्रत्येक ग्रामपंचायतची तर ग्रामपंचायत लेव्हलला आपण हे रोपं देणार आहोत. आणि 18 महिन्याचे हे रोपं आहेत. आणि या रोपांचे टिश्यू कल्चर असलेले रोपं आहेत. बांबूचा बालकुवा, बांबूचा टुलडा नावाची जी व्हेरायटी आहे ती अगरबत्त्यासाठी वापरण्यात येते. तुम्हाला माहिती आहे का की हे आपण अगरबत्ती प्रत्येकजण लावतो, पण या अगरबत्तीच्या साठी 20,000 कोटी रुपयाचं परदेशी चलन आपल्याला द्यावं लागतं. जर आपण बांबूचा टुलडा नावाची बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.